नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनल मध्ये स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मकर संक्रांत आली की आपण सर्वजण म्हणत असतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर या मकर संक्रांती या नवीन 2024 च्या मकर संक्रांतीमध्ये आपण कोणती दान पुण्य कारक गोष्टी कराव्या व कोणत्या प्रकारच्या पूजा आपण करू शकतो। तर या मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाळी तीळ मिश्रित उदकाने स्नान करावे, तिळाचे उटणे लावावे, तीळ मिश्रित उदक प्राशन करावे। त्याचप्रमाणे तीळ होम, तीळदान, तीळ भक्षण असा तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो। त्यानंतर मकर संक्रांत ही कशा प्रकारे आहे? रविवारी दिनांक 14 जानेवारी 2024 या दिवशी भोगी असून धनुर्मास समाप्ती होत आहे। पौष शुक्ल चतुर्दशी रविवारी दिनांक 14 जानेवारी 2024 ला या दिवशी उत्तर रात्री 2:43 मकर संक्रांत आहे। तर आपण मकर संक्रांतीचा काळ 15 जानेवारी 2024 या दिवशी पाळावा। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हा पुण्य काळ असतो। या निमित्त तिळगुळ वाटणे, स्नान, दान, धार्मिक विधी करावेत। त्यानंतर मंगळवारी म्हणजेच 16 तारखेला 16 जानेवारी 2024 रोजी क्रिक्यात आहे। त्यानिमित्त सौभाग्यवती स्त्रियांनी हळद, कुंकू, बांगड्या, सौभाग्य वाणे, खण, नारळ इत्यादी पदार्थांचे दान घ्यावे। त्यानंतर ही येणारी मकर संक्रांती कशा प्रकारे आहे, त्याचे वाहन कोणते आहे, तिचे स्वरूप कसे आहे? तर ही वाहन घोडा आहे, उपवाहन हे सिंह आहे आणि काळे वस्त्र परिधान करून आलेली ही देवी आहे। हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे। वयाने वृद्ध असून बसलेली आहे। वासाकरिता दुर्वा घेतलेल्या असून चित्रान्न भक्षण करीत आहे। ब्राह्मण जाती असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे। वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 15 आहेत। उत्तरेकडून दक्षिणेत जात आहे व नैऋत्येस पाहत आहे। संक्रांतीच्या पर्व काळात आपण कोणती दान करावे? तर नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे। या दानामुळे आपले या मकर संक्रांतीमुळे पुण्य वाढते व आपल्या पापाचा नाश होत असतो। हे दान करीत असताना कोणता संकल्प आपण करावा? तर आपण राहतो त्या ठिकाणचे उच्चारण करावे। नंतर म्हणावे, मम आत्मना सकल पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री सवितृ प्रीतिद्वारा सकल पाप क्षय पूर्वकम स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्य समृद्धि दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्युदय सुख संपादादि कल्पोक्त फल सिद्धये अस्मिन् मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय दान करणाऱ्या वस्तूचे नाव घ्यावे व म्हणावे, दान महम करिष्ये असा संकल्प करून दान वस्तूचे ब्राह्मणाचे पूजन करून दान करावे। दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे या प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचे काम केले जाते। अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये। धन्यवाद। यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राइब, शेअर आणि लाईक करावे।